सिंथेटिक रबरमध्ये पहिला रबर आहे SBR. याचा लॉंग फॉर्म आहे स्टायरीन ब्युटॅडाईन रबर. स्टायरीन ब्युटॅडाईन रबर. तर हा नॅचरल रबरपेक्षा टफ राहते म्हणून तर टायर इंडस्ट्रीमध्ये त्याचा उपयोग केला जातो. त्याच्यामध्ये जे मोनोमर्स आहे ती एक आहे ब्युटॅडाईन आणि एक आहे स्टायरीन. तर ब्युटॅडाईन हा असा मॉलिक्यूल आहे, त्याच्यामध्ये 2 डबल बॉन्ड आहे. हा ब्युटॅडाईन 1,3 ब्युटॅडाईन म्हणल्या जाते याला. आपण नंबर केलं तर लक्षात येईल. 1 2 3 4. पहिल्या आणि तिसऱ्या नंबरवर डबल बॉन्ड आहे म्हणून याचं नाव IUPAC असं होईल, 1,3 ब्युटॅडाईन. त्याची स्टायरीन सोबत रिॲक्शन केल्या जाते. स्टायरीन हा इथिनचा डेरिव्हेटिव्ह आहे. तसं पहा CH2 डबल बॉन्ड CH2 इथिन आहे. तर पहिल्या कार्बनचा जर एक हायड्रोजन बेन्झिन रिंगनं जर रिप्लेस केला C6H5, C6H5 म्हणजे बेन्झिन रिंग, तर स्टायरीन तयार होते. हे स्टायरीन आहे. ते यांची पॉलिमरायझेशन प्रोसेस पहा कशी होईल. हे जे डबल बॉन्ड आहे, स्टायरीनमध्ये एक डबल बॉन्ड आहे, ब्युटॅडाईनमध्ये 2 डबल बॉन्ड आहे. हे सगळेच्या सगळे डबल बॉन्ड तुटून जाते. जसं पहा, हा डबल बॉन्ड तुटल, हा डबल बॉन्ड तुटल आणि हा डबल बॉन्ड, म्हणजे एकूण 3 डबल बॉन्ड तुटल. आता हे 3 डबल बॉन्ड तुटल्यावर पहा कसे काय तयार होईल. इथं CH2 सिंगल बॉन्ड, हा डबल बॉन्ड तुटल्याच्यानं इकडून एक व्हॅकन्सी निर्माण झाली. मग CH इथे सिंगल बॉन्ड, ह्या डबल बॉन्ड तुटला आहे, मग या CH2 ला इकडून व्हॅकन्सी निर्माण होईल. आता हे जर 2 आणि 3 नंबरचे कार्बन पाहिले आपण, तर त्यांच्याजवळ 3-3च बॉन्ड आहे. हा एक, हा दुसरा, हायड्रोजन एक तिसरा. याच्याजवळ पण तसंच 1 2 आणि 3. कारण ह्या दोघांचे पण एक एक बॉन्ड तुटले आहे. तर हे दोन्ही बॉन्ड एकत्र येऊन इथं डबल बॉन्ड तयार होते नवीन. आता ही ब्युटॅडाईनचा झाला पोर्शन. आता स्टायरीनमध्ये तसंच होईल. हा डबल बॉन्ड तुटल्याच्यानं इकडून एक वॅकन्सी निर्माण होईल, इकडून एक वॅकन्सी निर्माण होईल. हा C6H5 जर वर लिहिला आपण, तर आपल्याजवळ अशा टाईपचं स्ट्रक्चर तयार होईल. हा C6H5 खाली लिहायचं, सिंगल बॉन्ड CH2. तर ब्युटॅडाईन आणि स्टायरीन एकमेकाला अटॅच होऊन गेले. आता हे जर N मॉलिक्युल्स घेतले आपण असे, तर पॉलिमर तयार होऊन जाईल. एक ब्युटॅडाईन एक स्टायरीन, मग एक ब्युटॅडाईन एक स्टायरीन, ह्या पद्धतीने हे सिक्वेन्स चालते. ते याला SBR म्हटलं जाते, स्टायरीन ब्युटॅडाईन रबर. ते याला याला पण व्हल्कनाइज करता येते. हा जो डबल बॉन्ड आहे, आता ही एक समजा एक चेन झाली SBRची, ही दुसरी चेन झाली. आता ह्या दोन्ही चेन्समध्ये अल्टरनेटली हे डबल बॉन्ड राहणार आहे. ते ह्या डबल बॉन्डच्या दरम्यान अशी लिंक तयार करता येते. याला व्हल्कनायझेशन म्हटलं जाते. SBR मध्ये साधारणतः ऑक्साईडची लिंक तयार होत असते. ते SBRला व्हल्कनाइज करून अजून मजबूत करता येते आणि मग त्याचा टायर इंडस्ट्रीमध्ये उपयोग केला जातो. पुढचा जो आर्टिफिशियल रबर आहे किंवा सिंथेटिक आहे तो आहे निओप्रीन. निओप्रीनचे हे काही उपयोग दाखवले. हे गॅस्केट आहे, याला गॅस्केट म्हटलं जाते. हे रिंग आहे, जसं
प्रेशर कुकरमध्ये जी रिंग राहते ती गॅस्केटच आहे. हे सगळीकडे वापरल्या जाते सगळ्या इंडस्ट्रीमध्ये. जिथं कुठं प्रेशरचं काम आहे तिथं गॅस्केट वापरावंच लागतं. हे जे आहे याला कन्व्हेअर बेल्ट म्हटलं जातं. कन्व्हेअर बेल्ट, कन्व्हे करणे म्हणजे वाहून नेणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. हे जे हे आहे खाली जे आहे हे रोलर्स आहे सगळे, हे फिरत आहे असे, हे असे असे गोल गोल फिरत आहे. त्याच्यावरून हा जो बेल्ट आहे रबराचा तो पुढं पुढं सरकल. त्याच्यामुळे इथं जर का एखादा ऑब्जेक्ट ठेवला तर तो पुढं पुढं सरकत जाईल आपोआप. तर सगळ्या इंडस्ट्रीमध्ये हे वापरल्या जातं. आणि हे याला होस पाईप म्हटलं जातं. हे पेट्रोल पंपावर पाहिला असेल तुम्ही, तर पेट्रोल डिझेल वाहून नेण्यासाठी निओप्रीनची होच पाईप वापरल्या जाते, कारण त्याच्यावर पेट्रोलियमची रिॲक्शन होत नाही. निओप्रीनचा जो मोनोमर आहे तो आहे क्लोरोप्रीन. तो त्या 1,2,1,3 ब्युटाडाईन सारखाच आहे. हे निओप्रीन, क्लोरोप्रीन मोनोमर. आता याचं IPAC नाव जर लिहिलं तर हे 2-क्लोरो-1,3 ब्युटाडाईन 3 आणि हे 4. 2 वर क्लोरीन आहे, पहिल्या आणि तिसऱ्या नंबरवर डबल बॉन्ड आहे. त्याचं IPAC नाव होईल 2-क्लोरो-1,3 ब्युटाडाईन. याचंच कॉमन नाव क्लोरोप्रीन आहे. तर हा जेव्हा पॉलिमराईज होईल तर निओप्रीन तयार होते. पॉलिमराईज होण्याची प्रोसेस तीच आहे. हे दोन्ही डबल बॉन्ड तुटून जाईल. हे डबल बॉन्ड तुटले काही मध्ये एक डबल बॉन्ड तयार होऊन जाते इथं, आणि इकडून एक व्हॅलन्सी निर्माण होते, इकडून एक व्हॅलन्सी निर्माण होते. म्हणजे ते असं तयार होईल CH2 सिंगल बॉन्ड CCl, इथं डबल बॉन्ड आता असे N युनिट्स एकमेकाला अटॅच होईल आणि पॉलिमर तयार होईल, ज्याला निओप्रीन म्हटलं जातं. हा दुसरा सिंथेटिक रबर. नंतर आहे विस्कोज रेयॉन. विस्कोज रेयॉन हा याला सिंथेटिक सिल्क किंवा आर्टिफिशियल सिल्क सुद्धा म्हटलं जाते. सिल्क जे आहे ओरिजिनल ते सिल्कवर्म पासून मिळते आणि महाग राहते. जसं हे विस्कोज रेयॉनचा कपडा आहे, एकदम रेशीम सारखंच दिसते पण स्वस्त आहे. तर ती मिळवण्याची प्रोसेस पहा कशी आहे. सुरुवात होते उडपासून. आता बायोलॉजी मध्ये आपल्याला माहित आहे का, ऊड जो आहे तो सेल्युलोजचा बनलेला आहे. केमिकली सेल्युलोज बीटा ग्लुकोजचा पॉलिमर आहे. एक बीटा ग्लुकोज, मग दुसरा बीटा ग्लुकोज, मग तिसरा हे बायोमॉलिक्युलमध्ये पाहिला आपण. असे शेकडो बीटा ग्लुकोज एकमेकाला अटॅच होते आणि सेल्युलोजची चेन तयार होते. ते सेल्युलोज बायोपॉलिमर आहे बीटा ग्लुकोजचा. तर लाकडाचे असे छोटे छोटे तुकडे केले जाते, मग त्याला मॉइश्चर आणि हॅमर करून त्याचा असा पल्प तयार केला जाते. याला वूड पल्प म्हटलं जाते, लगदा मराठीत म्हणतो आपण ते. मग ह्या वूड पल्पवर काही केमिकल रिॲक्शन करून विस्कोज रेयॉन तयार होते. विस्कोज रेयॉन लिक्विड स्वरूपात तयार होते. मग त्या लिक्विडला या टाईप, हे जसं आता तुम्ही शेवयाची मशीन पाहिली असेल एक्झॅक्टली तशा टाईप प्रकार आहे. एकदम बारीक छिद्र असणाऱ्या एका मशीनमध्ये याला टाकल्या जाते आणि मग प्रेस केल्या जाते वरून, असे बारीक धागे निघते. याला स्पिनरेट म्हटलं जाते. हे जे धागे आहे हे विस्कॉज रेयॉनचे धागे आहे. विस्कॉज रेयॉनचा फायबर आहे आणि मग या धाग्यांपासून या टाईपचे फॅब्रिक तयार केल्या जातं. वूड पल्पचं विस्कोज रेयॉनमध्ये जे रूपांतर आहे ती एक केमिकल रिॲक्शन आहे.
त्याच्यामध्ये काही स्टेप्स आहे, एक एक स्टेप पहा. आता ह्या रिॲक्शनच्या दृष्टीनं सेल्युलोजला असं रिप्रेझेंट केलं जातं, सेल ओ एच, हा सेल्युलोज झाला. तर पहिल्या स्टेपमध्ये याची NaOH सोबत रिॲक्शन केल्या जाते. ते Na ह्या Hला रिप्लेस करते आणि सेल ONA तयार होतो, म्हणजे सोडियम सॉल्ट तयार होतो. मग हा जो सेल ONA आहे याला कार्बन डायसल्फाइड सोबत रिॲक्ट केल्या जाते. कार्बन डायसल्फाइड या टाईपचा मॉलिक्युल आहे, CH2. तर हा जो Na आहे आता हा इथं ट्रान्सफर होऊन जाते इथं, आणि ह्या ऑक्सिजनला हा कार्बन अटॅच होऊन जातो. C डबल बॉन्ड SNA, याला झॅन्थेट म्हटलं जातं, सेल्युलोज झॅन्थेट. मग या सेल्युलोज झॅन्थेटची वर वॉटरची रिॲक्शन केल्या जाते. हा NaOH मध्ये कन्वर्ट होऊन जाते आणि ह्या वॉटरचा एक H इथे येऊन जातो. SH प्लस NaOH. हा जो आहे C डबल बॉन्ड SH, याची मग याचं हायड्रोलिसिस केल्या जाते. हायड्रोलिसिस केल्यावर हा H इथे ट्रान्सफर होऊन जाते आणि कार्बन डायसल्फाइड वेगळा होऊन जाते. आता हे जर टोटल सिक्वेन्स पाहिली आपण, तर जिथून सुरुवात केली होती आपण तिथंच पोहोचलो आहे. पहा, सेल OH पासून सुरुवात केली आपण, पुन्हा सेल OH वरच आलो. पण ह्या दोन सेल OH च्या प्रॉपर्टीमध्ये फरक राहते. हा जो ओरिजिनल सेल OH आहे हे सेल्युलोज आहे. मग सेल्युलोजला पहिलं आपण सॉल्टमध्ये कन्वर्ट केलं, मग तो सॉल्ट झॅन्थेटमध्ये कन्वर्ट झाला, मग झॅन्थेटचं पुन्हा अजून रूपांतर झालं आणि मग शेवटी त्याचं हायड्रोलिसिस करून पुन्हा सेल OH तयार झालं. ते याला रिजनरेटेड सेल्युलोज म्हटलं जाते. तो जो ओरिजिनल वूड पल्पमधला सेल्युलोज आहे त्याच्यावर खूप सारी केमिकल रिॲक्शन झाली आणि तो जेव्हा परत तयार झाला त्याला रिजनरेटेड सेल्युलोज म्हटलं जाते. हाच व्हिस्कोज रिऑन आहे. याच्या प्रॉपर्टीमध्ये आता फरक पडून जाते, हा सिल्क सारखा होऊन जाते. ही लिक्विड स्वरूपात तयार होते. मग याला त्या स्पिनर रेटमध्ये टाकून याचे धागे काढले जाते, फायबर्स, आणि मग त्याच्यापासून कपडा तयार केला जातो. ही रिॲक्शन काही फारशी कठीण नाही. एक सिक्वेन्स आहे, ते जर लक्षात आली तर लगेच लक्षात येईल. पहा, सेल OH म्हणजे सेल्युलोज, पहिली स्टेप NaOH ची, H जाऊन Na लागतं, मग याला कार्बन डायसल्फाइड ॲड होत आहे सरळ सरळ. O आणि Na दरम्यान CH2 ॲड होते. हा O Na याच्या दरम्यान एक CH2 ग्रुप ॲड होत आहे. हा सरळ सरळ ॲड झाला आहे दोघांच्या मधात, झॅन्थेट तयार झाला. मग पुढच्या स्टेपमध्ये Na जाऊन H येते आणि मग हा जो CH2 अटॅच झाला होता सेल्युलोजला तो निघून जाते, सेल्युलोज रिजनरेट होऊन जाते, कार्बन डायसल्फाइड मुक्त होऊन जाते. या पद्धतीने व्हिस्कोज रिऑन तयार होते.
हा वूड पल्प पासून तयार होत असल्याच्यानं स्वस्त राहते नॅचरल सिल्कपेक्षा. आणि हा एक छोटासा पॉईंट आहे डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. याला शॉर्टमध्ये डीपी पण म्हटलं जातं. आता पहा पॉलिमर जो आहे हे आपण सुरुवातीलाच पाहिलं. पॉलिमर म्हणजे अनेक युनिट्सचा बनलेला. हा एक मोनोमर, मग त्याला दुसरा मोनोमर, तिसरा मोनोमर, असे शेकडो हजारो मोनोमर्स एकमेकाला अटॅच होऊन पॉलिमर तयार. तर एखाद्या पॉलिमरमध्ये किती मोनोमर्स आहे हे डिग्री ऑफ पॉलिमरायझेशनवरून समजते. डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन म्हणजे नंबर ऑफ मोनोमर युनिट्स इन वन चेन ऑफ पॉलिमर. पॉलिमरच्या एका चेनमध्ये किती मोनोमर्स आहे ती संख्या म्हणजे डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. सपोज एखाद्या चेनमध्ये समजा 10 मोनोमर्स आहे. 10 मोनोमर मिळून पॉलिमरची एक चेन बनत आहे समजा, तर त्याची डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन झाली 10. समजा एखादी चेन 1000 मोनोमर्सची आहे, त्याच्यामध्ये 1000 मोनोमर्स आहे, मग त्याचा डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन झाली 1000. तर हे सिंपल आहे. डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन सरळ सरळ मोनोमर्सची संख्या सांगते एखाद्या पॉलिमर चेनमध्ये किती मोनोमर्स. त्याचं काय महत्व आहे. दुसरा पुन्हा पॉईंट असा आहे का पॉलिमर जो आहे तो मॅक्रो मॉलिक्यूल आहे, मोठा मॉलिक्यूल आहे. कारण त्याच्यामध्ये शेकडो मोनोमर छोटे छोटे मॉलिक्युल्स एकमेकासोबत अटॅच आहे. त्यामुळे त्याचं जे मोलर मास आहे, मॉलिक्युलर वेट ज्याला म्हणतो आपण, ते खूप जास्त हजारोमध्ये राहते. 10,000 वगैरे 20,000 ॲटॉमिक मास युनिट असं राहते. तर मोलर मास जे आहे पॉलिमरचं ते डायरेक्टली त्याच्या डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन रिलेटेड राहते. डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन म्हणजे नंबर ऑफ मोनोमर युनिट्स. ते जेवढे मोनोमर जास्त राहील तेवढं मोलर मास जास्त राहील. आता मोलर मासनुसार पॉलिमर्सचं कसं राहते हे समजा. आता लो मॉलिक्युलर मास असणार आहे आणि हे हाय मॉलिक्युलर मास किंवा हाय मोलर मास. तर पॉलिमरचं जर मोलर मास लो असेल तर तो ब्रिटल राहत आणि नाजूक पण राहते, जास्त स्ट्रेंथ राहत नाही, वीक राहते. याच्या उलट जर त्याचं मोलर मास एकदम हाय असेल तर एकदम टफ राहते. ॲक्च्युली ते एवढा टफ होऊन जाते का तो मग अनमॅनेजेबल होऊन जाते. अनमॅनेजेबलचा काय अर्थ आहे, मग त्याला कुठला आकार देता येत नाही किंवा त्याचा फारसा काही उपयोगच होत नाही. म्हणजे एकदम कमी मोलर मास असणारी पॉलिमर काही कामाचे नाही आहे, एकदम हाय मोलर मास असणारी पॉलिमर पण कामाचे नाही आहे. मग इंडस्ट्रीमध्ये जेव्हा पॉलिमर तयार केल्या जाते तेव्हा पॉलिमर एखाद्या विशेष आर्टिकलसाठी म्हणा किंवा कुठल्या वस्तूच्या उपयोगासाठी तयार केल्या जाते. तर जो पॉलिमर मॅन्युफॅक्चर होत आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रॉपर्टी पाहिजे ते अगोदर ठरवल्या जाते. तर त्याला किती स्ट्रेंथ पाहिजे, तो वजनी पाहिजे की हलका पाहिजे, तो फ्लेक्झिबल पाहिजे की कसं टफ पाहिजे, यानुसार मग त्याचं मोलर मास किती ठेवायचं ते ठरवल्या जातं. तर ज्या मिनिमम मोलर मासला पॉलिमर डिझायरेबल क्वालिटी शो करते त्याला क्रिटिकल डीपी म्हटलं जातं. क्रिटिकल डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन म्हणजे पहा, याचा अर्थ असा झाला का डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन म्हणजे नंबर ऑफ मोनोमर्स. म्हणजे त्या पॉलिमरमध्ये कमीत कमी एवढे मोनोमर्स पाहिजे. एवढे जर मोनोमर असेल तर त्याच्या प्रॉपर्टी व्यवस्थित आहे, त्या तो उपयोगात येते. याच्यापेक्षा जर कमी मोनोमर असेल, कमी मोनोमर म्हणजे कमी मोलर मास, तर मग त्याच्या प्रॉपर्टी आपल्याला पाहिजे तशा नाही राहत.
याच्यापेक्षा जास्त असेल तर चालते. तर इंडस्ट्रीमध्ये काय केलं जाते, क्रिटिकल डिग्री ऑफ पॉलिमरायझेशनचा खूप उपयोग केला जाते. ज्या पॉलिमर चेन्स तयार होत आहे त्यांच्यामध्ये ॲटलिस्ट ह्या क्रिटिकल डी पी एवढे मोनोमर्स राहील याची दक्षता घेतल्या जाते. नंतर एक दुसरी गोष्ट पाहावी लागते, कारण ठीक आहे, आता हे मिनिमम नंबर ऑफ मोनोमर्स झाले. फॉर एक्झाम्पल आपण असं लक्षात घेऊ का एखादा पॉलिमर तयार होत आहे, पॉलिथिन तयार होत आहे समजा, तर पॉलिथिनचा जो क्रिटिकल डी पी आहे तो समजा 100 आहे. तर ह्या आकड्याचा काय अर्थ आहे का पॉलिथिनची जी चेन आहे याच्यामध्ये ॲटलिस्ट 100 मोनोमर युनिट्स पाहिजे, म्हणजे 100 इथिन एकमेकाला जोडलेले पाहिजे. 100 मोनोमर जर एकमेकाला जोडलेले असेल तर त्या पॉलिथिनच्या ज्या काही प्रॉपर्टी आहे त्या व्यवस्थित राहते, म्हणजे तो उपयोगात येते. त्याच्यापेक्षा जर कमी असेल, समजा 50 मोनोमर असेल, तर क्रिटिकल डी पीपेक्षा कमी आहे, तर त्याच्या प्रॉपर्टी कामाच्या नाही, मग तो जास्त वीक राहील, त्याच्यामध्ये काहीच नाही ठेवता येणार, ते पटकन फाटून जाईल. तर पॉलिथिन तयार करताना आपण हे एक्झाम्पल घेत आहोत. पॉलिथिन तयार करताना क्रिटिकल डी पी आपण 100 घेतला, याचा अर्थ काय झाला का त्या पॉलिथिनमध्ये कमीत कमी 100 मोनोमर पाहिजे. 100पेक्षा जास्त असेल तर चालते, 400 असेल 500 असेल तर चालून जाते. मग आता जसे जशी मोनोमरची संख्या वाढेल त्याचं मोलर मास वाढत जात आहे. आता मोलर मास एकदम जास्तही नको, कारण जर मोलर मास खूप जास्त झाला तर तो खूप टफ होऊन जाते आणि मग त्याला पाहिजे तो आकार देता येत नाही किंवा त्याचा उपयोगच नाही करता. म्हणजे पॉलिमरायझेशन प्रोसेसच्या दरम्यान तुम्हाला क्रिटिकल डी पीचं भान ठेवावं लागतं, कमीत कमी एवढे मोनोमर पाहिजे, आणि मग मोनोमरची संख्या एका लिमिटच्या आतमध्ये ठेवावं लागतं. जसं समजा पॉलिथिनच्या बाबत समजा 1000 लिमिट धरून घ्या. 1000पेक्षा जर जास्त इथिन एकमेकाला अटॅच झाले तर तो मग हाय मोलर मास पॉलिमर तयार झाला आणि मग तो टफ झाला, अनमॅनेजेबल झाला, म्हणजे पुन्हा कामाचा नाही. म्हणजे पॉलिमरायझेशन प्रोसेस ह्या क्रिटिकल डी पी आणि हे मॅक्झिमम डी पी ह्या एच्या दरम्यान चेन्स पाहिजे सगळ्या, म्हणजे कमीत कमी 100 मोनोमर युनिट आणि जास्तीत जास्त 1000. 100पेक्षा कमी युनिट्स नको, 1000पेक्षा जास्तही नको. ते 100 आणि 1000च्या दरम्यान, म्हणजे 400 500 600 युनिट असणारे ज्या चेन्स आहे अशा चेन्स बनवा लागेल, आणि मग त्याच्यानुसार त्याची पॉलिमरायझेशन रिॲक्शन आहे हे मॅनेज करावं लागेल. त्याच्यात जे चेन टर्मिनेशनची प्रोसेस आहे ती मॅनेज करावं लागेल का 1000पेक्षा जास्त मोनोमर्स एकमेकाला अटॅच नाही झाले पाहिजे. तर ही डिग्री ऑफ पॉलिमरायझेशनचं महत्त्व आहे. इंडस्ट्रीमध्ये जेव्हा पॉलिमर तयार केल्या जाते तेव्हा याचा खूप उपयोग केला जातो.